नमस्कार मंडळी, मी मनात परम माझा सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सोबत आहे. आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील जवळ 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणारं निसर्गरम्य अशा स्वरूपाचं गाव म्हणजेच कोळगाव. आणि या कोळगाव ग्रामी आपण आहोत सावंत कुटुंबियांच्या घरी. या ठिकाणी आपण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आजच्या ब्लॉग मध्ये काहीतरी कुतूहल आहे. आल्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर ही जी काही कुतूहल जे माझ्या मनी निर्माण झालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी आहे. समोर बघितल्यानंतर गणपती बाप्पा आपल्याला दोन मूर्त्या या ठिकाणी पूजलेल्या भजलेल्या आपल्याला दिसत आहेत. नेमकं याचं कारण काय हे जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून. तसंच या सावंत कुटुंबियांच्या घरी हा जो देखावा आहे तो आपण बघू शकतोय. या ठिकाणी हे देखावा चित्र करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. वर्षिक परंपरेनुसार विविध ज्या काही निसर्गातील गोष्टी आहेत त्यांचा वापर करून अशा स्वरूपाच्या चित्र देखाव्यांची या ठिकाणी निर्मिती केली जाते. हे एक आहे पाण्याचा या ठिकाणी कारंजे या ठिकाणी उपस्थित झाले. तसंच आपल्या या महाराष्ट्राचं दैवत विठ्ठल रखुमाई हे सुद्धा या ठिकाणी विराजित आहेत. तसंच आजूबाजूला बघितल्यानंतर मरगट किंवा इतर जे काही निसर्गातील जे घटक आहेत त्यांचा वापर करून या ठिकाणी देखावा करण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न आहे. बाजूला पूर्ण बघितल्यानंतर हिरवीगार अशा स्वरूपाची ही देखाव्याची जी ढब आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आता आपण जाणून घेतोय ह्या गणपती बाप्पा एकाच आसनावरती दोन का आणि कशा रीतीने त्यांचं या ठिकाणी भजन पूजन आणि केलं जातं ह्याविषयी आपण जाणून घेतोय या माझा सिंधुदुर्ग विनाथवरण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत असंच राहा. आत्ताच बोलल्याप्रमाणे या सावंत कुटुंबियांच्या घरी ज्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. मागे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एकाच आसनावरती दोन गणपती बाप्पा या ठिकाणी पूजल्या जातात. नेमकं याचं काय यांच्या रहस्य काय आहे हे आपण जाणून घेतोय त्यांच्यात ज्या गृहिणी आहेत सावंत मॅडम यांच्याकडून. काय नेमकी ही जी गणपती बाप्पांची या ठिकाणी सेवा केली जाते. एकाच आसनावरती दोन गणपती बाप्पा आहेत. नेमकं काय कारण आणि कशा रीतीने ह्याची सेवा कित्येक वर्ष तुम्ही करताय, काय सांगाल याविषयी? नमस्कार, मी मानसी मनोज सावंत. आमच्या इथे दोन गणपती बसवलेले आहेत, पण आमची प्रथा पहिल्यापासूनच जेव्हा आमची आजी वगैरे होती तेव्हापासून चालू आहे. जवळजवळ 70 वर्ष झाली असणार प्रथा आमची चालू आहे. आजीचं लग्न तेव्हा केलं तेव्हा त्यांच्या वडिलांनी घरगावी करून आणलं होतं आमच्या आजोबांना. त्याप्रमाणे त्यांच्या घरचा, आमच्या घरचा आणि आजीच्या घरचा असे हे गणपती आम्ही दोन कायम चालू ठेवले. जरी आजीचं निधन झालं तरी पण आमची प्रथा कायमची चालू आहे इथे. आणि वेगवेगळे सगळी कुटुंब आमचं मोठं आहे आणि एकत्र आम्ही गणपती हे करतो, साजरे करतो. एकाच वेळी दोन गणपती बाप्पा असल्यानंतर एखाद्या वेळी महापूजा किंवा अन्य जे काही आपल्या विधीनुसार कार्यक्रम असतात त्यांची कशा रीतीने तुम्ही ठेवण करतात? सत्यनारायण महापूजा असेल किंवा अन्य जे काय असेल त्यावेळी कशा? आताच आम्ही 2 दिवसापूर्वी सत्यनारायण महापूजा घातली. त्याच्या अगोदर प्रवेश पण केला आम्ही आणि सगळी कुटुंबांचं व्यवस्थित आनंदात हे केलं, सहभाग घेतला त्याच्यात आणि चांगल्या रीतीने पार पाडला कार्यक्रम आणि पूजेचा पण कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. आणि ही जी आई आहे ती नेमक्या कशा रीतीने ह्या गणपती बाप्पांची सेवा करते, गेली 70-80 वर्ष जी सेवा करते त्यात हिचा मोलाचा वाटा आहे. काय सांगशील
की आमच्या घरात 2 गणपती आहे. आमच्या समुच्या अगोदरपासून 2 पिढ्या गणपती चालू आहे. 2 वर्षांनी चालू झाल्यापासून गणपती चालू आहे. त्यांची आपण चालू करत आहे. त्यांचं जे दोन, एक आडनाव सावंतांचं आहे, दुसरं आडनाव हा त्यांचं म्हणजे आमच्या सासूला वडगाव केलेला होता. तिचा गणपती तिचा सावण आहे. ते गणपती एक आहे. तसेच आमचे जे मूळ घर आहे की ना ते माडगुळ आहे. ओके. अशा रीतीने ह्या दोन बाप्पांचं या ठिकाणी पूजन. ओके, धन्यवाद. साधारणतः 70 ते 80 वर्षांची परंपरा असणारा हा जो गणपती बाप्पांचा जे आपण आगमन पूजन आणि जे भजन पूजन केलं जाते पाहतोय या चॅनलच्या माध्यमातून. निश्चितच ह्या गणपती बाप्पांचं जी कुतूहलता होती तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न माझा सिंधुदुर्ग मी नाथ वारंगच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. खरंच तुम्हाला गणेश चतुर्थीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचाली शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतोय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.